नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मस्त आज पाणीपुरीचा बेत आहे. पुऱ्या बनवल्या बघा, अशा मस्त झाल्यात पुऱ्या, एकदम टम्मा अशा फुगलेल्या होत्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण. इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. अजून थोडासा रवा टाकला होता मी, म्हणजे फुल 1 वाटी भरून रवा टाकलेला आहे. त्याच्यात 3 चम्मच मैदा टाकला. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर ते. आणि गरम पाणी घ्यायचं, जास्त असं उकळलेलं गरम पाणी घ्यायचं आणि त्यात असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. मीठ सोडा असं काहीही टाकायचं नाही. मस्त आता पाणी टाकलेलं आहे, घट्टसर पीठ मळून घेऊ आपण. आणि पाणीपुरी कोणाला नाही आवडत, सगळ्यांना पाणीपुरी आवडते, मुलांना तर खूप आवडते. इथं मस्त असं घट पीठ मळून ठेवलेलं आहे. थोडा वेळ 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं पीठ मळलं की. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा. आता इथं पीठ मळलेलं आहे छान. 15 मिनिटं रेस्ट ठेवलं होतं मी. लगेच इथं पुऱ्या लाटायला घेतल्या. सर्व पुऱ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत आता मी. आता इथं गॅसवर तेल गरम झालेलं आहे. जी ओली बाजू आहे ती खालून ठेवायची आणि सुकी बाजू आहे ती वर ठेवायची आणि मस्त गरम तेलवर तळून घ्यायच्या पुऱ्या. झाऱ्याने थोडं असं दाबायचं त्या पुरीला, म्हणजे छान फुलते. मी नाही दाबले इथं, पण असे पण फुलल्यात माझ्या पुऱ्या. आणि कमी गॅसवरच तळून घ्यायच्या, जास्त लाल नाही होऊ द्यायचं तेल. फुल गॅसवर तळल्या तर चपट्या होतात आणि वरतून असं एकदम लाल कलर येतो ते आणि नरम पडतात नंतर. त्यामुळं कमी गॅसवरच पुऱ्या तळून घ्यायच्या कधी पण. इथं बघा अशा कमी गॅसवर मी तळून घेते मस्त पुऱ्या, खूप छान होतात. बघा काढल्या आहेत अशा टम्मा अशा फुगलेल्या आहेत का नाही. तर इथं लगेच मी दुसऱ्या पुऱ्या टाकलेल्या आहेत. अजून एका टायमाला 5-6 अशा पुऱ्या टाकून घ्यायच्या. ह्या पण अशा लाल झालेल्या आहेत, आता काढून घ्यायच्या. काढून घेऊ आपण. इथं माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. हे बघा किती छान झाल्यात, टम्म फुगल्यात. 4-5 अशा असतील की त्या चपट्या झालेल्या आहेत. खूप छान अशा कुरकुरीत झाल्या, नरम अजिबात नाही पडल्या. इथं लगेच मी पाणी घेतलं, पाणीपुरीचं पाणी तयार करू. इथं पुदिना घेतला आहे, मिरची, आलं आणि कोथिंबीर हे सर्व टाकून त्यात थोडंसं लिंबू आणि मीठ टाकायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता मस्त बारीक करून घेऊ त्याला आणि नंतर पाण्यात टाकू. असं पाण्यात टाकलेलं आहे मी. सर्व गाळून घेतलं, म्हणजे आणि हे चिंचेचं पाणी थोडंसं टाकायचं, कारण मी मिक्स पाणी बनवणार आहे. गोड, तिखट आणि आंबट असं वेगवेगळं नाही बनवलं. याच्यात लगेच मी चाट मसाला टाकला. मस्त चाट मसाला टाकला की त्यात थोडंसं लिंबू टाकलं, थोडासा गूळ टाकायचं, गोडपणा येतो त्याला. आंबट, तिखट, गोड असं मिक्स पाणी बनवणार आहे मी. थोडंसं गूळ टाकलं. इथं पाणी तयार झालेलं आहे. आता बटाटा बनवायला घेऊ आपण. इथं उकडलेला बटाटा मॅश करून घेतला आहे. त्यातच थोडेसे हरभरे घेतलेत काळे आणि मिरची आणि बारीक कट करून कांदा, कोथिंबीर असं घेतलेलं आहे. त्यात पण थोडासा मस्त चाट मसाला घालू आपण आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मीठ टाकलं, थोडंसं लाल तिखट टाकायचं. आता मस्त हाताने मॅश करून घ्यायचं, सर्व मिक्स करायचं. इथं बघा मस्त बटाटा आपला रेडी आहे. मुलांना जास्त करून बटाटाच आवडतो त्यात. तर मस्त पाणीपुरी तयार आहे आपली. कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना बनवून खाऊ घाला माझा व्हिडिओ बघून. इथं लगेच मी प्लेट घेतली, त्यात मस्त बटाटा टाकला, पाणी टाकलं. कोणाकोणाला माझा पाणीपुरीचा व्हिडिओ आवडला आणि कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा. खूप छान झाली होती, मुलांना तर खूप आवडली माझ्या. इथं मुलांनाच देत होते मी, सर्व करत होते प्लेटमध्ये. मस्त वरतून पाणी टाकायचं, आंबट गोड खूप छान. मला तर उपवास होता, पण मी संध्याकाळी खाली, खूप छान झाली होती. आता
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.